तर नमस्कार. नेहमीप्रमाणे दर शनिवारी आपण जसं जमतो तसं आजही जमलेलो आहोत. आपण तिसऱ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकावर चिंतन करतो आहोत गेले 2-3 आठवडे. परंतु तो इतका सारगर्भित आहे की आपल्याला त्याच्यावर जितकं चिंतन करू तेवढं कमीच आहे. त्यामुळे जर अवनीताई 14, 15, 16 असे 3 श्लोक तू म्हटलेस तर त्याच्यानंतर पुढे करू कार्यक्रम सुरू. म्हणा. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न सम्भवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तिताय चक्रन्नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ स जीवति. वा, अतिशय सुंदर. थँक्यू. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. हा आपला जो श्लोक सुरू आहे गेले 2-3 आठवडे, तर त्याचा आपण आपल्या शरीराच्या दृष्टीने अर्थ बघितला. त्यानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने जो अर्थ आहे तो असा आहे की जोपर्यंत आपण यज्ञरूपी कर्म करून, म्हणजे आता शेतकऱ्यांनी जर कर्म केलं नाही, म्हणजे धान्याची पेरणी करण्याचं किंवा त्याच्या आधी नांगरणी वखरणी करण्याचं आपल्याला शेत तयार करावं लागेल ना. शेत तयार करण्याचं जे काम आहे, जे आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की ते विध्वंसक कार्य आहे. म्हणजे त्यातले सगळे तृणमूल काढून टाकायचे आणि त्यानंतर ते तयार करायचं आणि त्याच्यामध्ये बी पेरणं म्हणजे विधायक कार्य. ते केल्यानंतर देखील भगवंताची कृपा लागते ना. म्हणजे हा यज्ञ जेव्हा करतो आपण, शेतकरी जो स्वधर्मरूपी यज्ञ करतो, त्यानंतर पर्जन्य ही भगवंताची कृपा आहे. तर ते जेव्हा होतं त्याच्यानंतर पीक निर्माण होतं. म्हणजे अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव. तर पर्जन्यापासून अन्न त्याप्रमाणे तयार होतं आणि त्याच्या आधी आपल्याला जे करायला लागतं ते यज्ञरूपी कर्म आहे. तर यज्ञ कर्म समुद्भवा. तर आपण आपलं कुठलंही कर्म, म्हणजे आपण शेतकरी नाही आहोत, परंतु जो काही आपला व्यवसाय असेल त्या कुठल्याही व्यवसायामध्ये समजा आपण यज्ञरूपी कर्म केलं. यज्ञरूपी कर्म म्हणजे समाज पुरुषाच्या चरणी अर्पण केलेलं कर्म. आपण जे काही कर्म करू त्यामध्ये सेवाभाव जर असला, आपण समजा असा विचार केला की हे कर्म मी करतोय किंवा करते, तर या कर्मामधून मला काय मिळेल, या विचाराने समजा आपण कर्म केलं तर ते काम्य कर्म होईल. कारण की त्या कर्मातून जे फळ मिळेल ते मला हवं आहे माझ्या स्वतःसाठी, हा विचार झाला ना, तर हे काम्य कर्म झालं. तर अशी कर्म तर आपण सगळेच करतो, प्रत्येक जीव करतो. प्रत्येक जीवाच्या कर्माच्या मागची जी प्रेरणा असते ती त्यातून मला जे साध्य होणार आहे ते जे फळ आहे ते मला माझ्या उपयोगासाठी मिळावं, अशा प्रकारचं कर्म प्रत्येक जण करतो. तेवढाच जर उद्देश असला तर आपल्याला त्या कर्माचं ते फळ मिळेल देखील, परंतु त्या कर्मातून आपल्याला संपूर्ण समाधान मिळेल किंवा नाही हे सांगणं कठीण आहे. किंबहुना त्या कर्मातून आपल्याला कर्माचं फळ मिळेल, परंतु जो चिरकाल टिकणारा आनंद आहे तो नाही मिळणार. तात्पुरता आनंद मिळेल, कारण की कर्मफळाची इच्छा होती, ते कर्मफळ मिळाल्यानंतर ती जी इच्छा होती ती नाहीशी झाली. त्यामुळे तेवढ्या पुरता आपल्याला इच्छा निवृत्तीचा आनंद मिळाला, तेवढ्या पुरता. म्हणजे इच्छा पूर्ण झाली, म्हणजे इच्छापूर्ती झाली, परंतु इच्छापूर्तीनंतर थोड्या वेळापुरती इच्छा निवृत्ती होते. म्हणजे त्या वस्तूची इच्छा आपल्या मनात उरत नाही. तिचा जो आनंद असतो तो आपण थोड्या वेळ अनुभवला. तर अशा प्रकारे जर आपण कर्म केलं काम्य कर्मासाठी, तर आपल्याला संपूर्णपणे समाधान आणि आनंद चिरकाल नाही मिळू शकत, हे आपल्याला कळतं. म्हणून मग आपण काय करतो की आपण स्वतःसाठी काही करण्यापेक्षा समजा आपण इतरांसाठी काही केलं तर आपण त्याची कक्षा कशी रुंदावतो ते आपण बघितलं की पहिले
माझी पत्नी, नंतर माझी मुलं, नंतर माझा जो आपण ज्याला एक्सटेंडेड फॅमिली म्हणू, विस्तारित परिवार, तो, त्यानंतर माझं गाव, नंतर माझं राज्य, नंतर माझा देश, आणि त्याच्यानंतर संपूर्ण मानवजात, आणि त्याच्या पलीकडे अखिल विश्व म्हणजे सगळे जीव. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज फक्त मनुष्याबद्दल नाही बोलत आहेत. मनुष्या व्यतिरिक्त देखील जे जीव आहेत या जीवसृष्टीमध्ये, त्या सगळ्यांशी एकरूपता, इथपर्यंत आपल्याला आपली भावना प्रगल्भ करायची. तर याच्यासाठी आपल्याला ह्या श्लोकाचं समजा संपूर्ण सार कळलं, या श्लोकाचा अर्थ जर पूर्णपणे कळला आणि आपण त्यानुसार राहू लागलो, तर अशा प्रकारे तो श्लोक आपल्या अनुभवातच सिद्ध होईल. आणि गीतेमधले सगळे जे सिद्धांत सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे त्रिकालाबाधित आहेत. तर तशा प्रकारे समजा आपण राहिलो तर किती चांगलं होईल. आपण आज विनोबांचं, मागच्या वेळेस मी 2 श्लोक ते म्हटले होते, पण मी पुन्हा एकदा म्हणतो. आपण अध्याय 3ऱ्या मध्ये आहोत आणि 3ऱ्यातला 14वा श्लोक झाला ना. अन्नापासूनी ही भूते पर्जन्यातूनी अन्नते, यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे. त्याच्यानंतर काय म्हणतात भगवान, प्रकृतीपासूनी कर्म ब्रह्मी प्रकृती राहिली, ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञात भरले सदा. प्रकृतीपासूनी कर्म ब्रह्मी प्रकृती राहिली. कर्म जे आहे ना ते हे प्रकृतीच्या किंवा गुणांच्या एकमेकांसोबत इंटरॅक्शनमुळे तयार होतं. जर सत्व रज तम हे 3 गुण नसतेच तर मग कर्म होणारच नाही. कारण इच्छा जी असते ना, आपल्या मनामधली इच्छा, ती इच्छा आपल्याला कर्म करायला प्रवृत्त करते. आणि कर्म प्रवृत्त करायला आपण जेव्हा होतो तेव्हा आपण रजोगुणात प्रवेश करतो, असं होतं. आता समजा इच्छा जड वस्तूची झाली ना, तर तो रजोगुण आपल्याला तमोगुणाकडे नेतो. सो आवर actions will lead us towards physical pleasure, which is based on the interaction between our sense organs and sense objects, inanimate sense objects. म्हणजे मटेरियलिस्टिक व्ह्यू पॉइंट होईल. म्हणजे त्याला प्लेजर हे नाव देऊ आपण, म्हणजे इंद्रिय सुख. जेव्हा आपला रजोगुण इंद्रिय सुखांच्या दिशेने जातो तेव्हा तो रजोगुण तमोगुणाच्या दिशेने जात असतो. कारण की त्या कर्मातून जे फळ मिळतं त्या फळाचा जेव्हा आपल्या इंद्रियांशी संयोग होतो त्यानंतर आपल्याला जी सुखाची अनुभूती होते ती खरं सांगायचं तर तामसिक सुखाचीच अनुभूती आहे. कारण की जड पदार्थाच्या संयोगामुळे झालं ते. तोच रजोगुण समजा आपण जगामध्ये काही करण्यासाठी किंवा आपलं नाव व्हावं किंवा आपल्या हातात सत्ता असावी किंवा आपल्याला भरपूर पैसा मिळाला अशा उद्देशाने जर केली तर त्याच्यामुळे आपल्याला जे प्राप्त होईल ते थोडं जरा जास्त दिवस चालेल, जास्त काळ चालेल. कारण की जी जड वस्तू आहे तिचा जेव्हा आपल्या इंद्रियांशी संयोग होतो त्यातून जी सुखाची अनुभूती होते ती फार काळ अजिबात टिकत नाही, ती अगदीच थोड्या वेळ टिकते. परंतु ह्याच्यानंतरचा जो विषय त्याच्यामध्ये जरा अनुभूती जास्त वेळ टिकते. ठीक आहे. परंतु हा रजोगुण जो आहे किंवा हे जे कर्म आहे हे समजा आपण केवळ आपल्या स्वार्थासाठी न करता आणि समष्टीच्या कल्याणासाठी जर केलं तर त्याच्यामुळे समष्टीच्या कल्याणामध्ये आपल्याला जे सुख मिळतं, कारण की आपणही समष्टीचाच एक भाग आहोत ना, तर समष्टीचं कल्याण झालं आणि त्याच्यामुळे माझं देखील कल्याण झालं. याच्यामध्ये जो आनंद आहे तो कर्मयोगाचा आनंद आहे. कारण की आपण ते कर्म करत असतानाच आपण त्या समष्टीसाठी किंवा आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी साठी ते कर्म करतो आहोत, ह्या प्रेरणेने ते कर्म केलेलं असतं. त्यामुळे ते कर्म करण्यामध्येच आनंद असतो आणि त्याचं फळ मला स्वार्थासाठी नको आहे. ते
समाज पुरुषाच्या किंवा भगवंताच्या चरणी आपण अर्पण करण्यासाठी म्हणून ते करतो आहोत. हा कर्मयोग आहे. हे जेव्हा करतो ना तेव्हा ते रजोगुणी आपलं जे कर्म असतं ते सत्वगुणाकडे वळतं. विचार करून बघा की जर रजोगुणाचा त्या जड फळाशी संबंध असेल तर ते तमगुणाकडे जाईल. कारण की जड सृष्टी जी आहे तो तमगुण आहे. रजोगुण म्हणजे आपण जे करतो ते डायनॅमिक ऍक्टिव्हिटी. तमोगुण म्हणजे इनर्शिया. रजोगुण म्हणजे डायनॅमिक ऍक्टिव्हिटी आणि सत्वगुण म्हणजे इक्विलिब्रियम, म्हणजे समानता किंवा संतुलन. तर संतुलनाकडे जर आपलं कर्म किंवा आपला रजोगुण आपल्याला नेणार असेल तर तो रजोगुण आपल्यासाठी चांगला असतो आणि समष्टीसाठी देखील चांगला असतो. तर तो कसा करायचा की समष्टीचे किंवा निसर्गाचे किंवा या विश्वाचे सगळे नियम आहेत, त्या नियमांनुसार जर आपण राहिलो आणि त्यानुसार जर आपलं कर्म घडलं तर त्यांनी समष्टीचा फायदा होईल, समष्टीमध्ये संतुलन राहील आणि त्या संतुलनातच आपण राहू. त्यामुळे आपल्याला आपण आणि समष्टी यांच्या संतुलनामध्ये राहण्याचा जो अनुभव येईल, जसं आपण मागे एकदा म्हटलं ना की झोक्यावर बसल्यानंतर आपल्याला कसं वाटतं की झोक्यावर बसलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला छान छान वाटतं, कारण की आपण आणि झोका दोन्ही संतुलनात असतो. परंतु जर आपण खाली जमिनीवर उभे असलो आणि झोका जर जातोय इकडून तिकडे तर तो आपल्याला प्रत्येक वेळेस जाता येता धक्के मारेल, असं होईल ना. तर त्याचा अर्थ आहे की आपण त्या संतुलनात नाही आहोत. जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी स्वार्थ प्रेरित कर्म करतो तेव्हा आपण त्या जमिनीवर उभ्या असलेल्या माणसासारखे असतो, कारण वी आर नॉट इन सिंक विथ द टोटॅलिटी. मोठ्या मशीन मधला एखादा जर भाग, एखादा पुर्जा समजा बरोबर काम करत नसेल, आपण काय करू की तो पुर्जा काढून टाकू आणि तिथे दुसरा नवीन पुर्जा राहू की जो त्या संपूर्ण मशीन सोबत संतुलनात काम करेल, असं होईल. असं आपण सगळीकडेच बघतो की नाही. आपल्या गाडीमध्ये समजा एखादा दिवा चालत नसला तर आपण तो दिवा बदलवतो, दुसरा लावतो, कारण की दुसरा जो दिवा नवीन लावलाय आपण तो काम करतोय. आपण देखील या समाजाचे घटक असतो, या विश्वाचे घटक असतो, या निसर्गाचे घटक असतो आणि तिथे जर आपल्याला जे काम नेमून दिलेलं आहे, म्हणजे काय की आपला स्वधर्म, जर आपण ते काम केलं नाही समष्टीच्या कल्याणासाठी तर काय होईल की समष्टी आपल्याला काढून फेकून देईल, असं होईल. याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं का आतापर्यंत आपण जे बोललो? आणखी हे 2-3 जे श्लोक आहेत ना ते फार कॉन्सन्ट्रेटेड आहेत. याच्यात खूप जास्त अर्थ आहे आणि जितका आपण त्याच्यावर चिंतन करू, जितका आपण त्यातनं अर्थ काढण्याचा प्रयत्न करू, त्यातनं आपल्याला आपण स्वतः कसं राहावं आपल्या वैयक्तिक जीवनात, त्याचप्रमाणे सामाजिक जीवनात कसं राहावं आणि आध्यात्मिक जीवनात कसं असावं, तिन्हींचं मार्गदर्शन आपल्याला ह्या 2-3 श्लोकांमध्ये सुद्धा मिळू शकतं. म्हणून आपण इतकं चिंतन करतोय या विषयावर, आहे की नाही. प्रभुपाद काय म्हणतात बघूया आपण. त्यांचं 15वा जो श्लोक आहे, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. Regulated activities are prescribed in the Vedas and the Vedas are directly manifested from the Supreme Personality of Godhead. Consequently, the all-pervading transcendence is eternally situated in acts of sacrifice. आता ह्याच्यात बघा की किती भक्तीच्या दृष्टिकोनातून प्रभुपाद आपल्याला सांगतात. त्यांना भक्तिमार्गी असल्यामुळे कुठेही कृष्णा व्यतिरिक्त काहीही दिसायचं नाही आणि समष्टी म्हणजेच कृष्ण. मी आता काय बोललो ह्याच्या आधी की आपलं कर्म किंवा कर्मफळ जर समष्टीच्या चरणाशी, समाज पुरुषाच्या चरणाशी, निसर्गाच्या चरणाशी किंवा भगवंताच्या चरणाशी जर आपण अर्पण केलं तर तो कर्मयोग होईल ना. यज्ञार्थ कर्म or the necessity of work
for the satisfaction of Krishna only is more expressly stated in this verse. If we have to work for the satisfaction of the Yajna Purusha, म्हणजे विष्णू, म्हणजे कृष्णच, then we must find out the direction of work in Brahman or the transcendental Vedas. जे वेदांमध्ये ब्रह्म ह्याच्याबद्दल जे काही बोलणं झालेलं आहे ते भगवान म्हणजे कृष्णाचं मॅनिफेस्टेशन आहे, प्रगटीकरण आहे. अद्वैतामध्ये आपण काय म्हणतो की ब्रह्म सत्य आणि कृष्ण हे त्याचं मॅनिफेस्टेशन आहे, कृष्ण हे त्याचं प्रकटीकरण आहे. म्हणजे ब्रह्म जेव्हा सगुण साकार होतं तेव्हा कृष्ण जन्माला येतो. ब्रह्म हे निर्गुण निराकार, म्हणजे जे तत्व आहे या सगळ्या विश्वामध्ये, जे तत्व आरपार भरून राहिलेलं आहे. जे पुरुष सूक्तामध्ये ऋषी काय म्हणतात, अत्यतिष्ठस दशांगुलम, म्हणजे ह्या सगळ्या विश्वाला व्यापून शेवटी आणखीन 10 अंगुली पुढे आहेच, हे ते तत्व आहे. हा तो विराट पुरुष आहे. तर ज्याला गुण पण नाही आहेत आणि ज्याला आकार पण नाहीये ते ब्रह्म. ज्याला आकार नाहीये पण गुण आहेत तो परमात्मा. त्याची उपासना आपण योगामध्ये करतो किंवा सांख्यामधला पुरुष आहे. आणि जो सगुण साकार आहे तो म्हणजे मग राम कृष्ण. आता दत्तात्रय, आज दत्तांची जयंती आहे, दत्त जयंती आहे, आज आज पवित्र दिवस आहे. तर दत्त म्हणजे काय की ब्रह्मा म्हणजे सृष्टीचा निर्माण करणारी शक्ती, विष्णू म्हणजे सृष्टीला चालवणारी शक्ती, आणि शिव म्हणजे सृष्टीचा संहार करणारी शक्ती. या तिन्ही शक्ती जिथे एकत्र आलेल्या आहेत तो आपला गुरु म्हणजे दत्तगुरु, दत्तात्रेय. तर त्यांची आज जयंती आहे. तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रेयांची लोक उपासना करतात, त्यांचे जे मंत्र असतात ते म्हणतात, आणि जितका आपण त्या तत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकू तितका करतात. तर शेवटी ह्या सगळ्या अभ्यासानंतर आपल्याला करायचं काय, आपल्याला शेवटी त्या तत्वाशी एकरूप व्हायचंय. आणि ते तत्व आपण त्याला दत्तात्रय म्हणत असलो, ब्रह्मा म्हणत असलो, विष्णू म्हणत असलो, तरी देखील ते तत्व आपल्या बाहेर नाहीये आणि आपल्यापेक्षा वेगळं देखील नाहीये, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर ह्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचंय? गरम दूध पेल ना तो बेटर आहे. ओके, प्रियाताई, याच्याबद्दल कोणाला काही जर चिंतन करायचं तर करू शकतो आपण. पण नाहीतर ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. प्रियाताई, आपल्याला काही बोलायचंय का? आपण अनम्यूट केलंय स्वतः. सॉरी, चुकून झालं दादा. हरकत नाही. तर ह्याच्या पलीकडचा श्लोक घेऊया आता. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. ऐसे ब्रह्म परस्पर सर्वव्यापक निरंतर म्हणून विश्व हे चराचर संबद्ध आहे ब्रह्माशी. ऐसे हे ब्रह्म परस्पर सर्वव्यापक निरंतर, सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे, आणि निरंतर म्हणजे नेहमीच आहे, त्याच्यामध्ये कधी अंतर पडत नाही. म्हणून विश्व हे चराचर संबद्ध आहे ब्रह्माशी. हे सगळं जे विश्व आहे हे या ब्रह्माशी संबद्ध आहे, म्हणजे बांधलं गेलेलं आहे. परी कर्मरूप यज्ञामध्ये वेद मूलासह नांदे ऐसे स्वधर्माच्या संबंधे पार्था लाभे अखंडता. परी कर्मरूप यज्ञामध्ये आपण जे काही कर्म करतो निस्वार्थ बुद्धीनी, ते यज्ञरूप आहे. तिथे त्या कर्मामध्येच वेद मूलासह नांदे, म्हणजे वेदाचं जे मूळ आहे ते म्हणजे हे यज्ञरूपी कर्म आहे. ऐसे स्वधर्माच्या संबंधे, अशा प्रकारे आपण स्वधर्मरूपी कर्म जेव्हा करतो, म्हणजे हाच यज्ञ जो आहे ना तोच आपला स्वधर्म देखील आहे. आपल्या स्वधर्माचा आणि ह्या यज्ञरूपी कर्माचा अतिशय जवळचा संबंध आहे. हे एकरूपच आहेत.
असं जेव्हा करतो तेव्हा पार्था लाभे अखंडता, तेव्हा आपल्याला अखंडता प्राप्त होते, असं भगवान सांगतायत अर्जुनाला. ठीक आहे. याच्यानंतरचा जो श्लोक आहे ना तो देखील खूप जास्त सारगर्भित आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति वर्तयति हयः अघायुर इंद्रियारामो मोघम पार्थ स जीवती. तर ह्याचा आपण जो विनोबांनी अनुवाद केलाय तो पहिले बघू. प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी, इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी. प्रेरिले हे असे चक्र ज्या लोकी ह्या लोकी जो न चालवी, म्हणजे जो अशा प्रकारचं जे चक्र भगवंतानी जगाच्या उत्पत्तीपासून तयार करून ठेवलेलं आहे. कुठलं चक्र? अन्नभवंती भूतानी वाला. तर त्या चक्रामध्ये जो आपलं योगदान देत नाही असे हे चक्र ह्या लोकी जो न चालवी, तो इंद्रियासक्त तो पापी, इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालावी. म्हणजे आपण काय म्हटलं की आपलं जे सगळं कर्म आहे ते कर्म जेव्हा आपण इंद्रियांचे जे विषय असतात त्यांच्या प्राप्तीसाठी खर्च करतो तेव्हा आपण पापी असतो. का बरं पापी असतो? ओरिजिनल सीन आपण बोललो होतो ना मागच्या वेळेस की मूलभूत आपलं पाप काय आहे? मूलभूत पाप हे आहे की आपण स्वतःला वेगळं समजलेलो आहोत, आपण द्वैताला सत्य मानलेलं आहे. हे मूलभूत पाप आहे. आपण स्वतः वेगळे आणि आपल्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही दिसतंय ते जग म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं, हे जग वेगळं, ईश्वर वेगळा, ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगळेपणाने जेव्हा अनुभवतो ना तेव्हा, आणि त्यातही दोन प्रकार आहेत. म्हणजे अर्थात आपण जर जगामधल्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळाव्या ह्या प्रेरणेने जर कर्म केलं तर ते आपलं स्वार्थी कर्म होईल, काम्य कर्म होईल. परंतु तर तेच कर्म आपण भगवंताच्या इच्छेसाठी किंवा भगवंताला अर्पण करण्यासाठी म्हणून जर केलं तर मग तेच कर्म आपल्या मुक्तीचं साधन पण होऊ शकेल. आणि जर कर्मामध्ये आपण भक्ती ओतली तर मग काय होईल? ती सेवा होईल, नाही का? या विश्वाची, या समाजाची सेवा होईल. कर्म तेच होईल, परंतु त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आपला. म्हणजे आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स आवर वर्क विल चेंज. वी विल एंड अप डुईंग द सेम वर्क, वी विल कीप ऑन डुईंग द सेम वर्क. अर्जुनाने देखील युद्ध केलंच शेवटी, नाही का? परंतु त्या कर्माकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन होता, ते कर्म करण्यामागची जी भावना होती ती बदलली. त्यामुळे काय झालं की तेच कर्म दुःखरूप न होता यज्ञरूप झालं. आधी जेव्हा मी ते काम करतोय किंवा मी माझ्या वडिलांच्या काकांना मारणार आहे किंवा मी माझ्या गुरुला मारणार आहे ह्या विचाराने तो दुःखी झाला होता. परंतु तेच काम त्यांनी नंतर जेव्हा ही सगळी गीतेची शिकवण आत्मसात केल्यानंतर केलं तेव्हा ते कर्म दुःखरूप पण नाही झाला आणि बंधनकारक पण नाही झाला. तर जी व्यक्ती ह्या सगळ्या चक्रामध्ये आपलं योगदान नेहमी देत राहील, देत असेल, ती खऱ्या अर्थाने पुण्यवान आहे. ती जर तसं नसेल करत तर ती पापी आहे. तर ह्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं असेल तर सांगा. दॅट विल बी गुड. कारण की मीच बोलतोय, पुष्कळ झाला. कोणाला जर काही चिंतन करायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर आपण अवश्य सांगा. नाही तर मग आपण प्रभुपादांचा त्याच्यानंतरचा श्लोक घेऊ. एवं प्रवर्तितम चक्रम ह्याच श्लोकाचा जो अर्थ आहे प्रभुपादांनी सांगितलेला तो मी वाचतो. माय डिअर अर्जुन, one who does not follow in human life the cycle of sacrifice thus established by the Vedas certainly leads a life full of sin. Living only for the satisfaction of the senses, such a person lives in vain. ओके, तर कोणीतरी अनम्यूट केलं दिसतंय मला. कोणाला बोलायचंय का? बरं, चुकून झालं बहुतेक.
The one who does not follow in human life the cycle of sacrifice thus established by the Vedas certainly leads a life full of sin. Living only for the satisfaction of the senses, such a person lives in vain. आपण किशोरजी आपले जे मित्र आहेत बंधू ते काय म्हणतात बघूया या श्लोकाबद्दल. स्वधर्म कर्म यज्ञ करावा, त्यातची देव जाणावा, न जाणती हे चक्र अनिवार्य, जीवन त्यांचे निरर्थक होय. जे जर आपण ह्या चक्रामध्ये योगदान जर दिलं नाही तर आपलं जीवन निरर्थक होतं असं भगवान आपल्याला सांगतात. त्यांची जी वृत्तबद्ध गीता आहे त्याच्यामध्ये हा श्लोक कसा आलाय मला सांगतो. इनफॅक्ट हे तिन्ही श्लोक मी पुन्हा एकदा म्हणून दाखवतो जे अवनीने म्हटले होते की जो अन्नात भवंती भूतानी जो आहे ना तिथपासून ते 3 श्लोक मी किशोरजींनी जे म्हटलेत किंवा लिहिले आहेत ते मी म्हणून दाखवतो आणि नंतर त्याच्यावर आपण थोडं पुन्हा चिंतन करू. जगी जीवनाचे असे अन्नमूळ, पिके अन्न जेव्हाची पर्जन्य काळ, निघेतो हि पर्जन्य यज्ञातुनीची, व कर्मातुनी उद्भवे यज्ञ तोची. असे मूळ ब्रह्म समस्ता हि कर्म, तसा अक्षरातून ब्रह्मास जन्म. असेची हि ब्रह्माची सर्वत्र व्याप्ती, म्हणून असे यज्ञ कर्माची वस्ती. हे तर आपण स्ट्रेट फॉरवर्ड आहे, आपण हे बघितलं होतं याच्या आधी. असे चक्र चाले जगिन्याची नित्य, जगेना तयाच्या गतीने मनुष्य. आता पहा ह्याच्यामध्ये असे चक्र चाले जगी ह्याची नित्य, इथे हे जग म्हणजे द वर्ल्ड, राईट. आणि दुसऱ्या ओळीमध्ये हा जो शब्द आलाय जगे ना तयाच्या गतीने मनुष्य, तिथे जगेना म्हणजे हु इज वोकन अप असा आहे. तर शब्द तोच आहे, लिहिलाही तसाच आहे, परंतु जचा उच्चार ज आणि ज जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामुळे त्या शब्दाच्या अर्थामध्ये कसा फरक पडतो पहा, किंवा तो शब्द जसा वापरलेला आहे. आता समजा ज्याला मराठीतले असले कंगोरे माहिती नसतील त्यांना याचा अर्थ कळणार नाही नीट, नाही का. असे चक्र चाले जगी याची नित्य, ह्या जगामध्ये अशा प्रकारे नित्य हे जे चक्र चाललेलं आहे. जगे ना तयाच्या गतीने मनुष्य, त्याच्या गतीने जो मनुष्य जगत नाही. तयाचे चिवाया हि आयुष्य पार्थ, त्याचं आयुष्य हे पार्था वाया गेलेलं आहे. रती त्यास इंद्रिय सुखीची भक्त, त्याला इंद्रिय सुखामध्येच रती आहे, इंद्रिय सुखामध्येच त्याला रस आहे. तर अशा प्रकारचा मनुष्य जेव्हा ह्या चक्राला योगदान देण्यासाठी कर्म करत नाही, तो स्वार्थाने प्रेरित होऊन कर्म करतो, तेव्हा तो पापी असतो असं आहे. आता ज्ञानदेव या श्लोकाबद्दल काय म्हणतात आपण बघू. यज्ञासाठी थोडक्यात परंपरा ही कथिली सत्य, जी आली आहे चालत मुळापासून ये ठाई. मुळापासून ते आतापर्यंत कुठली परंपरा चालत आलेली आहे, हीच यज्ञ म्हणजे कर्म, यज्ञ, पर्जन्य आणि अन्न आणि भूत, राईट. स्वधर्म रूप हा यज्ञ, जो कथिला उचित म्हणून, त्याचे उन्मत्त होऊन जो न करी अनुष्ठान. स्वधर्म रूप हा यज्ञ, हा उचित म्हणून कथिला, हा उचित आहे असं सगळे वेद आपल्याला सांगतात, परंतु त्यांचं अनुष्ठान जो करत नाही, का नाही करत, उन्मत्त होऊन स्वतःच्याच अहंकारामध्ये जो उन्मत्त झालेला आहे तो ह्या यज्ञाचं अनुष्ठान करत नाही. तो काय करतो, जो लाडवी इंद्रियाते करून दुर्वर्तनाते, तो पापराशी या भूमीते भार आहे सर्वथैव. जो इंद्रियांना लाडवतो, जो दुर्वर्तन करतो, इनफॅक्ट आपण जर आपल्या इंद्रियांना लाडवलं तर आपण दुर्वर्तन करूच. आपण काय करू की त्या इंद्रियांना आपण जास्त विषय खायला घालू. म्हणजे आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा
सुखाची अनुभूती कुठे होते? जिभेवर होते. आणि आपण तिला जर लाडवली तर तिला आपण सारखं सारखं अन्न देत राहू. त्या इंद्रियाचं आणि त्या विषयाचं जेव्हा एकरूप झाल्यानंतर सुख होतं ते मिळवण्यासाठी. पण त्याच्यामुळे काय होतं की आपला जो मध्यभाग असतो तो वाढायला लागतो. असं होतं ना. हे माझं देखील झालेलं आहे. माझा अनुभव तुम्हाला मी सांगितला 2-3 आठवड्यांपूर्वी काय झालं होतं. म्हणजे अगदी सात्विक जीवन पद्धती असून, सात्विक जेवण जेवून, योगासनं करून, अमुक तमुक सगळं करून देखील वजन जास्त होतं. कारण काय की जिभेला लाडवून ठेवलं होतं. ते जेव्हा लक्षात आलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावर काम करणं सुरू केलं, तेव्हा शेवटी हे खरंच लक्षात आलं की जो लाडवी इंद्रियाते करून दुर्वर्तनाते तो पापराशी या भूमी ते भार आहे सर्वदैव. तो म्हणजे पापाची राशी आहे. अशा प्रकारे स्वार्थाने प्रेरित मनुष्य पापाची राशी आहे. म्हणजे ही इज अ बंडल ऑफ सिन. ठीक आहे. या भूमीवर तो भार आहे सर्वथैव. त्याचा जन्म वा वर्तन पार्था व्यर्थ असे जाण, जैसे वळवाचे जमून मेघ आले आकाशी. त्याचा जन्म किंवा त्याचं वर्तन हे व्यर्थ आहे. कसं व्यर्थ आहे की वळवाचा पाऊस येतो की नाही, जैसे वळवाचे जमून मेघ आले आकाशी. वळवाचे ढग जेव्हा आकाशात येतात आणि ते येतात, कधी बरसतात कधी नाही बरसत, परंतु आल्याबरोबर ते चालले जातात, परंतु त्याचा उपयोग काही होत नाही. उपयोग केव्हा होईल? कुठल्या प्रकारच्या पावसाचा उपयोग होईल? की जो पाऊस त्या 2-3 महिने सलग जसा पडायला पाहिजे तसा पडतो आणि मग आपल्या जमिनीवरनं पीक येतं. तो पाऊस उपयोगी आहे. पण हा जो वळवाचा पाऊस आहे तो उपयोगाचा नाही आहे. वा शेळीच्या गळ्याचे जैसे स्तन जैसे का फुकाचे, तैसे जगणे ते तयाचे व्यर्थ होते स्वधर्माविण. कधी कधी शेळ्यांना ना त्यांच्या गळ्यापाशी असं वाटतं की काही स्तन आहेत म्हणून. तसं काही नसतं. ते तर काही उपयोगाचे नसतातच तसे ना. ते का फुकाचे, ते तर फुकाचे असतात. त्याच्यातनं काही उपयोग होत नाही आपल्याला. तैसे जगणे ह्या तयाचे. अशा प्रकारच्या माणसाचं जगणं तसं असतं. व्यर्थ होते स्वधर्माविण. जर आपलं कर्म स्वधर्माला अनुसरून नसलं, स्वार्थाला धरून असलं, तर ते फुकाचं होईल. असं आहे. म्हणून ऐकावे अर्जुना, स्वधर्म कोणी टाकावा ना, अरे ह्याच्या अनुष्ठाना करावे जीवाभावाने. म्हणून अर्जुना हे ऐक, स्वधर्म कोणी टाकावा ना. कोणीही स्वधर्म टाकू नये. डू नॉट गेट अवे फ्रॉम युअर स्वधर्म. डू नॉट अवॉइड युअर स्वधर्म. अरे ह्याच्या अनुष्ठाना, त्या स्वधर्माचं अनुष्ठान आपण जीवाभावानी करायला पाहिजे. शरीरा धारण करिता ते कर्तव्य ओघानेच येते, मग त्या विहित कर्माते टाकू न द्यावे कशासाठी. आता पहा, आपल्याला शरीर जर मिळालेलं आहे तर त्या शरीराचा जो धर्म आहे तो आपण पाहायला पाहिजे. म्हणजे काय आहे की त्या शरीरामध्ये आपण जे त्याला आवश्यक आहे तेवढं त्याला द्यायचंय आणि त्याच्याकडून आपल्याला जितकं काम करून घेता येईल तेवढं करून घ्यायचंय. कशा करता? सेवे करता, यज्ञरूप स्वधर्म करता. त्याच्यासाठी आपल्याला ते शरीर चालवायचं आहे. शरीर माध्यम खलुधर्म साधर्म हे कशा करताय की हे शरीर चांगलं चाललं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला हे चांगलं काम देईल. आपण आपल्या घरात जी गाडी असते ती चांगली मेंटेन का बरं करतो? कारण की ती गाडी आपल्याला व्यवस्थित चालवता यावी आणि तिने आपली सेवा करावी, कुठेही न बंद वगैरे पडता. म्हणून आपण तिला चांगली मेंटेन करतो ना. तर अशा प्रकारे आपण जर आपल्या शरीराला चालवलं तर हा शरीराचा सुधर्म झाला. म्हणजे शरीर हे उपभोगाचं साधन न मानून त्याला कर्मयोगाचं स्वधर्मरूपी यज्ञ कर्माचं साधन मानलं तर आपण त्याला जे काही खुराक देऊ मेंटेनन्ससाठी ते देऊन त्याच्याकडनं जास्तीत जास्त कर्म कसं करून घेता येईल त्याच्यावर विचार करू, त्याचं चिंतन करू. ह्याला म्हणतात आमच्या भाषेमध्ये प्रोसेस एफिशियन्सी म्हणतात. प्रोसेस एफिशियन्सी म्हणजे त्या यंत्रामध्ये तुम्ही कमीत कमी वस्तू आत घाला आणि जास्तीत जास्त कार्य त्याच्याकडनं मिळवा. याला म्हणतात एफिशियन्सी, कार्यक्षमता.
तर ती कार्यक्षमता आमच्या अनुभवामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की आहार शुद्धीतनं होते, तर आम्ही त्याचा प्रचार प्रसार करतो, सगळ्यांना सांगतो, आहे ना. तर शरीरात धारण करता ते कर्तव्य ओघानेच येते. आपल्या शरीराचं कर्तव्य काय आहे की शरीराने आपण लोकांची सेवा करावी. आपण ह्या देहामध्ये आलेलो आहोत, तर हा देह कशामुळे तयार झाला, आपण ह्याच्या आधी पण थोडंसं चिंतन केलं होतं. तर देह मला माझ्या आईवडिलांनी दिला, त्यामुळे आईवडिलांची सेवा करणं मला क्रमप्राप्त आहे. त्यानंतर माझा हा देह किंवा माझं हे जीवन समाजामुळे चालतंय, त्यामुळे समाजाचं माझ्यावर ऋण आहे. तर माझं जे कर्म असेल ते समाजाच्या कल्याणासाठी असावं, किंवा समाजाच्या ते एवं प्रवर्तितम चक्रम हे जे सगळं सुरू आहे त्याच्यामध्ये माझं योगदान असावं, म्हणून ते असावं. म्हणजे मग मी आता एन्व्हायरमेंटल इंजिनियर आहे, तर माझं जे काम आहे ते मी करावं. समजा एखादी दुसरी व्यक्ती असेल की ती शिक्षक आहे, त्यांनी शिक्षकाचं काम करावं. एखादी तिसरी व्यक्ती आहे ती डॉक्टर आहे, त्यांनी डॉक्टरांचं काम करावं. आमच्या इथे आमची बहीण आहे मंजुश्री, ती शिक्षक पण आहे आणि डॉक्टर पण आहे. मेडिकल कॉलेजमध्ये ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, त्यामुळे ती वैद्यकीय काम देखील करते आणि शिकवते देखील मुलांना, असं आहे. तर मग त्या विहित कर्मात आहे. आणि तिसरं जे आपल्यावर ऋण आहे ना, ते निसर्गाचं ऋण असतं. म्हणजे आपलं जे शरीर चाललेलं आहे ते निसर्गाच्या कृपेमुळे चाललंय ना, त्यामुळे त्या निसर्गाशी आपलं नातं जोडून त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारे योगदान करू शकतो हे जर आपण बघितलं, किमान आपण त्या निसर्गाचे लचके तोडू नये, गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा उपभोग तर करू नये, एवढं तरी करू शकतो. म्हणजे आपण स्वतः शेती जरी नसेल करत करत नसू, तरी देखील आपल्या गरजेपेक्षा जास्त जर आपण नाही खाल्लं, तर जे काही उत्पन्न होतंय जमिनीतून ते सगळ्यांना पुरून उरेल ना. ह्या जगामध्ये जेवढ्या अन्नाची गरज आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अन्न पिकतंय. म्हणजे आपली लोकसंख्या साधारण 700-800 कोटी आहे, तर साधारण 1500 कोटी लोकांना पुरेल एवढं अन्न आपण गेल्या 2-3 वर्षांमध्ये दरवर्षी उगवलेलं आहे. एवढी ह्या पृथ्वीची क्षमता आहे. असं नाहीये की अन्न उगवत नाही. आपल्या पृथ्वीवर आजच्या जगामध्ये, आजच्या काळामध्ये अन्नाचा तुटवडा कुठेच नाहीये. आणि जिथे अन्नाची गरज आहे तिकडे ते अन्न पोचवलं जाऊ शकतं, अशी पण व्यवस्था आहे. त्यामुळे आज खरं तर अन्ना वाचून मरण्याची गरज अशी अजिबात असायला नको, अजिबात असायला नको. परंतु अन्न जिथे जायला पाहिजे, जिथे पोचायला पाहिजे तिकडे पोचत नाही, ही आपली समस्या आहे अनेक कारणांमुळे. त्यातलं मुख्य कारण म्हणजे मनुष्याचा स्वार्थ. आणि मनुष्याचा स्वार्थ कशामुळे तयार होतो, तर अज्ञानामुळे होतो. तर समजा आपण आपल्या आईवडिलांचं ऋण, आपल्या समाजाचं ऋण आणि निसर्गाचं ऋण, हे तीनही ऋण जर फेडत राहिलो आयुष्यभर, तर त्यामुळे आपण त्या चक्रामध्ये आपलं योगदान देत राहू. शरीर धरून वागती आणि कर्मा कंटाळती, अर्जुना ते निश्चिती, मूर्ख अडाणी समजावे. शरीर धरून वागती, मी म्हणजे शरीर आहे असं धरून मी वागलो, आणि कर्माला कंटाळलो, कारण की शरीराने कर्म करताना मला कंटाळा येतो किंवा थकायला होतं, किंवा मला असं वाटतं की अरे काय करायचं, आज नाही उद्या करू. अर्जुना ते निश्चिती, मूर्ख अडाणी समजावे. आपल्याला जे स्वधर्मरूपी कर्म आपल्या समोर दत्त म्हणून उभं आहे, आज दत्त जयंती आहे ना, तर ते काम आपण कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता उत्साही भावनेनी केलेलं कधीही चांगलं आहे. आणि त्यातनं फळाची अपेक्षा अजिबात करायची नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की तो जो कर्मफळाबद्दल आसक्ती नसण्याचा सिद्धांत आहे, तो आपल्याला भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला होता, तो आपल्याला विसरायचाच नाहीये. समजा आपण तशा प्रकारे आपला स्वधर्म नेहमी करत राहिलो, स्वधर्मरूपी कर्म जर नेहमी करत राहिलो, तर आपण किती चांगले राहू. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर ही दत्त जयंती आपण चांगली साजरी केली असं होईल. आता इथे मी 40 मिनिट बोललेलो आहे, त्यामुळे आता आज मी आता इथे थांबतो आणि आपण लोकांना जर काही प्रश्न असले तर ते घेऊ. तर कोणाला काही चिंतन करायचं असेल, काही प्रश्न असतील तर आपण अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. माधुरीताई, आपल्याला काही बोलायचंय का? आपण अनम्यूट केलं होतं स्वतःला. आणखीन कोणाला जर काही असले प्रश्न तर बोलू शकतो आपण त्याच्याबद्दल. दीपक,
कुछ है चिंतन करने के लिए? नहीं, एक्चुअली कुछ नया तो नहीं है। समझ में आ रहा है? हाँ, काफी कुछ समझ में आ रहा है। और चलिए। कर्म कर्म और हमारे भाव जो है वो अभी तक आए नहीं है कि हमारे जो स्वरूप जो होता है वो डिस्कशन के बारे में मैं सवाल पूछूंगा, वो हाँ जब बताइए आएंगे फिर, तब। व्हाई डोंट यू आस्क नाउ इटसेल्फ एंड देन विल गो विद दैट। तो उसके बारे में ये था कि जो जो भाव अगर हमारा है स्वभाव, एंड वी आर मिसगाइडेड बाय द सोसाइटी या हमारे खुद के विचारों से, हाँ और फिर वी हैव टू चेंज आल्सो ओवर अ लाइफ टाइम, कि हम क्षत्रिय पैदा हुए होंगे या शूद्र पैदा हुए या कुछ भी पैदा हुए होंगे, लेकिन हम चेंज होते रहते। सो देन स्वभाव आल्सो चेंजेस, इट लुक्स लाइक इन योर लाइफ टाइम। सो देन what is the the direction that or does that direction automatically change? क्या होता है कि हर एक आदमी को सहजतापूर्वक कर्म कहाँ पर हो रहा है ये समजता है. म्हणजे मला सहजतेने कुठे काय करता येणे शक्य आहे किंवा काय करू शकतो मी हे स्वतःला प्रत्येकाला कळतं. कुठलं कर्म आपण करत असताना आपल्याला मनातून आनंद होतोय, आनंद प्रगट होतोय आणि ते काम सहजपणे होतंय आणि ते कर्म करण्यामध्येच आनंद आहे. त्याच्यातून फळ काय मिळतंय ह्याच्याकडे माझं लक्षच नाहीये. अशा प्रकारचं कर्म प्रत्येक जणाला माहिती असतं की कुठलं कर्म आहे ते, कुठलं कर्म सहजपणे येत आहे. तर ज्या व्यक्तीला ब्राह्मणांची जी कामं असतात, कर्म असतात, म्हणजे काय आहे की आध्यात्मिक चिंतन किंवा लोकांना शिकवणं किंवा लोकांना सल्ला देणं किंवा वैद्यकीय व्यवसाय, अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत ना की जे सेवारूपच आहेत, म्हणजे ते व्यवसाय सेवारूप आहेत. अशा प्रकारच्या कर्मांमध्ये ज्याला रस आहे त्या व्यक्तीने तशा प्रकारचं कर्म करत राहायला काहीच हरकत नाही. तर ती व्यक्ती ब्राह्मण त्याच्या गुणांमुळे आहे. म्हणजे ब्राह्मण परिवारामध्ये त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे किंवा नाही याच्याशी काही कर्तव्य नाही. त्यानंतर ज्या व्यक्तीला समाजामध्ये काही करायचंय की जी व्यक्ती त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण आहेत, तशा लोकांनी क्षत्रिय धर्माचं पालन करायला काहीच हरकत नाही. त्यांचा जन्म जर क्षत्रिय घरामध्ये झालेला असेल किंवा नसेल तरी सुद्धा. परंतु कसं असतं की साधारणतः आपण ज्या परिवारामध्ये जन्म घेतो ना त्या परिवारामध्ये जे वातावरण असतं ते वातावरण आपल्याच गुणांसाठी पोषक असतं. आणि तशा प्रकारचे गुण जर आपण आपल्या कर्मामध्ये किंवा व्यवसायामध्ये आणलेत तर तो व्यवसाय किंवा ते कर्म जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतं, परिणामकारक होऊ शकतं. म्हणून तर आपण म्हणतो ना की म्हणजे आधीच्या काळामध्ये, आता नाही, आता त्याची काही गरज पण नाही. आपण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे की त्यांना जे करण्याची इच्छा असेल त्यांनी ते करावं. परंतु कसं असतं पहा की जर आपण लहानपणापासून एखादं कर्म, समजा आता मी गवळ्याचा मुलगा असेल तर तो गवळ्याचा मुलगा लहानपणापासून गाई म्हशी त्यांची वासरं त्यांचं शेण ह्या सगळ्यामध्ये तो वाढलेला असतो. त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये नैसर्गिक एक प्रकारची सहजता असते. परंतु जी व्यक्ती त्या वातावरणात वाढलेली नसेल त्यांना समजा तो व्यवसाय मी करतो असं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये पुन्हा शिकावं लागेल ना. तर त्या शिकण्यामध्येच पुष्कळसा आपला वेळ म्हणा किंवा श्रम पैसा हे वाया जाऊ शकतात. तर ते न करता समजा आपल्याकडे वडिलोपार्जित जो व्यवसाय आपल्या घरामध्ये चालत आलेला आहे तो व्यवसाय जर आपण केला आणि तो जर आपल्याला आवडत असला, त्याच्यामध्ये जर आपल्याला करत असताना सहजता असली तर आपण अवश्य करावं. आणि जोपर्यंत आपण गृहस्थाश्रमात आहोत तोपर्यंत करावं. त्याच्यानंतर जेव्हा आपण वानप्रस्थाश्रमात येऊ, जेव्हा आपली मुलं मोठी होतील, जेव्हा ते त्यांचं बघायला लागतील, त्याच्यानंतर आपण चिंतनामध्ये जेव्हा येऊ तेव्हा आपण दुग्ध व्यवसाय सोडून आणि अध्यात्मामध्ये येऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये जास्त चिंतन करू शकतो.
परंतु जोपर्यंत आपण त्या व्यवसायात आहोत तोपर्यंत त्या व्यवसायातनच जर आपण सेवा करत राहिलो समाजाची, तर म्हणजे काय करू की आपण त्या दुधामध्ये पाणी नाही मिसळणार. ते दूध आपण जितकं शुद्ध आणि स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवू आणि मग त्याचा योग्य मोबदला घेऊ, तेवढं करू आपण. तर अशा प्रकारे रोजचं जे कर्म आहे किंवा आपलं जे व्यवसाय रूपी कर्म आहे तेच जर आपण सेवारूप केलं तर तेच यज्ञरूप होईल आणि त्यांनी एवं प्रवर्तितम दादा चक्रम ह्याला हातभार मिळेल. हा, काय म्हटलं? स्वभाव मुझे ऐसा लगता है इज मोर मोर कनेक्टेड विद द बिलीफ सिस्टम, यू नो. जब हम जैसे जैसे बिलीव अपना सिस्टम किसी बात पे स्ट्रांग होता रहता है, या इट्स मोर लाइक हमारे कॉन्फिडेंस पे हमारा स्वभाव, मतलब नॉट जस्ट एक्शंस, मतलब थिंकिंग का स्वभाव, यू नो, किस तरह से चिंतन होता है वो, आई थिंक इट्स मोर विद द बिलीफ सिस्टम और द नॉलेज. हमारे पास कितना नॉलेज है उस पे डेफिनेटली निर्भर होता विद द है. नॉलेज हमारा स्वभाव चेंज होता है, बराबर मुझे है. ऐसा लगता है. हाँ, स्वभाव और स्वरूप में फर्क है. देखो, स्वभाव जो है ना वो बदलता है हमारी आयु के कारण, हमारी आयु के अनुसार और हमारे संस्कारों के अनुसार. तो जिस प्रकार के संस्कार हम पर होते हैं उन संस्कारों के अनुसार हमारा स्वभाव बदल सकता है. अब देखो कि हमने ये आहार शुद्धि का संस्कार अपने ऊपर किया, जिसमें तुमने भी किया है, और उसके बाद में जो परिणाम आया है, अब क्या हो गया कि ये स्वभाव सहज हो गया. पहले हमको ये करने के लिए इसमें प्रयत्न करने पड़े, लेकिन वो करने के बाद जब उसके परिणामों का हमने अनुभव किया तो हमें लगा कि अरे, इसका तो परिणाम बहुत अच्छा आता है. तो फिर वही करने की प्रेरणा हमको उन संस्कारों ने दी. ऐसा है. तो इस प्रकार से क्या हुआ कि हमारा जो पहले स्वभाव था कि हमारे सामने खाना आया तो हम खा लेंगे और हम ये सोचेंगे ही नहीं कि ये क्या आ रहा है क्या नहीं आ रहा है. हमारी जिह्वा को, रसना को अच्छा लगता है तो उसको खा लो. इस प्रकार से हमारा स्वभाव बन चुका था. लेकिन उस स्वभाव को हमने अभी बदला. पहले प्रयत्न पूर्वक, अब क्या हो गया कि अब ये सहज हो गया. ऐसा है. तो इस प्रकार से स्वभाव बदला जा सकता है और बदलना चाहिए भी. तो हम पहले, जैसे हमारे भाई दीपक ने कहा कि जन्मतः हम सारे के सारे शूद्र ही होते हैं. शूद्र कौन होता है कि जो केवल टोटली मटीरियलिस्टिक, यानी हु इज सिचुएटेड इन द मूलाधार चक्र. हमने पहले इसके बारे में बात की थी कि जो बच्चा होता है ना, उस बच्चे को केवल खाना और सोना, यही दो आते हैं. तो खाना और सोना ये दो यानी मूलाधार चक्र के प्रतीक हैं. उसके बाद में जब हम उसके ऊपर आते हैं, ये जल तत्व में, ये मूलाधार में केवल पृथ्वी तत्व होते हैं. टोटली ग्रोस सॉलिड मटेरियल, राइट. द ग्रोसेस्ट ऑफ ऑल क्रिएशन, सॉलिड मटेरियल, हैपेंस टू बी द मूलाधार चक्र. उसमें लेकिन थोड़ा जब एनहांसमेंट होता है, उसके आगे जब हमारी ऊर्जा आती है तो स्वादिष्टान तक आती है, जिसमें जल तत्व है. उसमें देयर इज ए सेंस ऑफ डिजायर. उसमें फिर डिजायर चालू होती है. तो वो जो डिजायर है स्वादिष्टान में, वो जल तत्व और हमारी रसना, इनसे जुड़ी हुई है. तो अगर उस स्वादिष्टान चक्र पर हमको नियंत्रण लाना है तो हम हमारी रसना पर नियंत्रण ला सकते हैं पहले, और वो जब आएगी तब हमारी जो इच्छाएं होती हैं हमारे मन में वो कम होती है. ये अनुभव है. तो ये स्वभाव हम प्रयत्न पूर्वक जब बदलेंगे तो बदल सकता है. ठीक है. तो फिर क्या हुआ कि पहले हम शूद्र थे, बाद में हम वैश्य बने, क्योंकि हम इच्छा को पूरा करने के लिए कर्म कर रहे हैं, है ना, स्वादिष्ठान में आ गए. उसके बाद में ऊपर जब आते हैं और मणिपुर चक्र में, मणिपुर चक्र में अग्नि है. अग्नि में हमारे अंदर जो ऊर्जा होती है ना, जोश, वो होता है. तो वहां हम फिर क्षत्रिय बन गए. उसमें फिर, लेकिन उस अग्नि को हमने
जलने नहीं देना है या जलाने नहीं देना है। उस अग्नि का हमने उपयोग इस प्रकार से करना है कि उससे हमें गर्मी मिले जब आवश्यकता हो तब. So that fire should be warming fire, not the burning fire. इस प्रकार से वो मणिपुर चक्र हमारा होना चाहिए. अग्नि तत्व क्षत्रिय जो होता है ना, वो लोगों को डराने के लिए नहीं होता, उसको बुली बोलते हैं. और क्षत्रिय जो है वो प्रोटेक्टर होता है, तो वो है क्षत्रिय. और फिर उसके आगे आओ तो फिर आप अनाहत में आ जाओ. वायु तत्व है वहां पे विल बिकम मोर सेंसिटिव वहां पे. और उसके आगे जाओगे तो उसमें फिर ब्राह्मणत्व आपको दिखाई देगा. दैट इज व्हाट विल हैपन. तो इस प्रकार से हमारा स्वभाव बदल Wonderful, सकता है और बदलना wonderful. चाहिए. Hmm. समझ में आ रहा है? Nice, nice, wonderful experience. Nice. Yes, मेक सेंस? yes, yes, definitely. वंडरफुल. दीपक? Thank you. और एक चीज और अमेजिंग है कि जैसे हमारा ज्यादातर समाज वैश्य है, यू फॉरगेट द बर्थ, लेकिन कर्म से सारे ज्यादातर वैश्य हैं. बराबर है. और क्षत्रिय बहुत कम है. तो इसका मतलब जो स्वभाव से ब्राह्मण है वो तो और भी बहुत कम होंगे. बरोबर आहे Right? ना. So तो the density ब्राह्मणत्व जे keeps आहे on ना, reducing. आहे नो, ते ब्राह्मणत्व आपल्याला जोपासावं लागतं आणि आपल्याला त्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं, इम्प्रूव्हमेंट करावी लागते सारखी. ब्राह्मणत्व आपल्याला जोपासावं लागतं आणि त्याला पुढे घेऊन जावं लागतं. तर हे जर आपण केलं तर, आणि प्रत्येक जण काही काळापुरता, म्हणजे आता ह्या चर्चेमध्ये जे लोक आहेत, या चिंतनामध्ये जे सगळे लोक आहेत, ते सगळेचे सगळे ब्राह्मणच आहेत. कारण की इथे स्वाध्याय सुरू आहे. वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड हू वी आर. स्वचा अध्याय म्हणजे ट्राइंग टू अंडरस्टँड हू वी आर, ट्राइंग टू रिअलाइज हू वी आर. हा जो स्वाध्याय सुरू आहे, या स्वाध्यायासाठी जे लोक आपल्या शनिवारचा 1 तास इथे आपल्यासोबत आहेत, ते सगळेच्या सगळे ब्राह्मण आहेत ह्या क्षणी. आणि इथून गेल्यानंतर आपण जे काही काम करू त्याच्यामध्ये आपण वैश्य असू, कारण की आपण जे काम करतो आहोत त्याचा आपल्याला मोबदला मिळावा ही जेव्हा आपली इच्छा असते, तेव्हा आपण सगळेच्या सगळे वैश्य असतो. तर आपणच वैश्य असतो, आपणच ब्राह्मण असतो, आपणच शूद्रही असतो आणि आपणच क्षत्रिय देखील असतो. म्हणजे आपल्याला समजा मी क्षत्रिय नाही असं म्हटलं, किंवा माझा जन्म क्षत्रिय घराण्यात झाला नाही, माझा जन्म ब्राह्मण घराण्यात झाला असं आपण म्हणू, परंतु आपल्या नकळत आपलं शरीर स्वतःचं रक्षण करत असतं ना, तर तो क्षत्रिय धर्म आहे. तो प्रत्येक मनुष्याच्या शरीरात असतो. तर हे सगळे फंक्शनल ऍस्पेक्ट्स आहेत ऑफ अवर ओन बिईंग विच आर डिस्क्राईब. म्हणजे जे बाहेर आपल्याला सगळं दिसतंय ना, किंवा जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, किंवा जे आपल्याला समाजाबद्दल वर्णन करून लोक सांगतात की समाज अमुक आहे तमुक आहे, हे समाजाचं केवळ वर्णन आहे. परंतु ते सगळंच्या सगळं वर्णन आपण आपल्यामध्ये देखील बघू शकतो. जर आपण आत्मचिंतनात राहिलो, आपण जर स्वाध्यायात राहिलो, तर आपल्याला सगळंच्या सगळं बाहेरचं ज्ञान आपल्या आतमध्ये होऊ शकतं. दॅट इज कॉल्ड कॉन्टेम्प्लेशन. हे आहे चिंतन, हा आहे स्वाध्याय. ह्याच्यामध्ये आपण जर नेहमी राहिलो तर किती चांगलं होईल, नाही का? आज आमचे जे बंधू इथे आलेले आहेत, मंजुश्रीताईंचे यजमान डॉक्टर रवी वायकर, त्यांचा जन्मदिन आहे. आपण त्यांचं अभिनंदन करू. त्यानंतर आमचे दुसरे एक बंधू आलेले आहेत, त्यांचं नाव आहे व्ही धर्मराज. त्यांचा देखील आज जन्मदिन आहे, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन. ते आले होते आधी, याच्या आधी, नंतर आता बहुतेक चालले गेलेत. आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर आपण अवश्य विचारावा. कोणाला काही करायचं चिंता? हॅलो विक्रम, थँक्यू. नमस्कार डॉक्टर नमस्कार, रवी नमस्कार. वायकर, आपलं अभिनंदन. नमस्कार ताई, धन्यवाद. छान. आतापर्यंत जे birthday, चिंतन रवी. झालं. हा, Happy Thank you. birthday. This is Shriram Gekre speaking. हो, धन्यवाद, धन्यवाद. वंडरफुल. Yeah. तर फार छान. काही असले प्रश्न तर आपण चिंतन करू याच्याबद्दल. याच्यानंतरचे जे श्लोक आहेत ना, 17 नंतरचे, ते आपण पुढच्या शनिवारी घेऊ. आज आपलं आपण चिंतन इथे थांबूया आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.